चिंबोरी बनवलेली आहे. तुम्ही कधी येता जेवायला बोला. आई आज काय बनवतो स्पेशल? मग चिंबोरी आणल्या ना, चिंबोऱ्यांचा मस्त रस्सा बनवतो. मला बनव मग मस्त चिंबोरीचा रस्सा. चिंबोऱ्या साफ करते तर तू भाकरी कापून ठेव. तर इथं भाज्यांमध्ये आईने 3 मोठे साईज कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. कांदा हा एकदम बारीक चॉप करायचा आहे. चिंबोरी बनवायला एवढं साहित्य लागतं. कांदा, टमाटा, खोबरा, आगरी मसाला आपला, मीठ, हळद, धना पावडर, कोथिंबीर, अद्रक लसूण एवढा सामान लागतं. तर आता खेकडा कसा साफ करायचा आहे ते आता तुम्हाला आई दाखवत आहे. यामध्ये खेकडा आई कसा साफ करते आणि तो कसा क्लीन करायचा. त्याच्या बाहेर देखील थोडीशी माती लागलेली असते आणि त्याच्या आतमध्ये देखील असते. तर त्याचे 2 तुकडे करून आतमधून देखील क्लीन करून घ्यायचा. एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतरच बनवायचं. बघितले चला तर आता खेकडा कटिंग करून झालेला आहे. आता आपण स्वच्छ तो पाण्यामध्ये धुवून घेऊ. खेकडा धुताना त्यामध्ये त्याचा एक पार्ट असतो, त्याला पुशा असे म्हणतात, ते देखील काढून घ्यायचं. तुमच्याकडे काय त्याला बोलतात ते नक्की सांगा, कारण त्यामध्ये देखील माती वगैरे चिखल अडकलेलं असतं. तर ते एकदम स्वच्छ पाण्याने क्लीन करून नक्की घ्यायचं. चला तर मग आता आपण खेकडा बनवायला सुरुवात करूया. प्रथम आपण थोडं तेल गरम करून घेऊ कढईमध्ये आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे तो टाकूया आणि कांदा असा छान असा परतून घ्यायचा आहे. तो थोडा लालसर झाला का तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थितरित्या कांदा लाल करून घ्यायचा आहे, घाई करायची नाही आहे. कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊ. पेस्ट टाकली की एकदम मस्त असा वास देखील सुटेल. आणि जर जमलं तर तुम्ही पेस्ट ही अद्रक लसूण पेस्ट ही फ्रेश बनवा, रेडीमेड पेस्ट वापरू नका. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून आगरी कोळी मसाला टाकू, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून धना पावडर आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. आणि एकदम मंद गॅसवर मसाले शिजवून घ्यायचे. आणि जो बारीक कापलेला टोमॅटो आहे, टोमॅटो टाकल्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कारण टोमॅटोचं पाणी सुटतो आणि त्या पाण्यामध्येच मसाला व्यवस्थितरित्या शिजून जातं. व्यवस्थित स्लो गॅसवर सर्व मसाले, कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट एकजीव करून शिजवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आपण क्लीन केलेला आपली चिंबोरी म्हणजेच खेकडा आहे ते टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आई कशी बनवत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही घरी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी होते ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही आम्हाला टॅग देखील करू शकता. आपलं आगरी तडका नावाने इंस्टाग्रामवर पेज आहे, त्यावर तुम्ही तुमची जी रेसिपी बनवता ते तुम्ही आम्हाला टॅग करू शकता. कशी झाली तुम्ही सांगू शकता. आम्ही देखील ती पोस्ट रिपोस्ट करू आपल्या पेजवर. यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी टाकायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर शिजवायचं आहे. एकदम मस्त असा वास सुटलेला आहे.
आपण मीठ मगाशी टाकला नव्हता. मीठ कधी लास्टला टाकायचं आणि प्रथम जास्त मीठ टाकायचं नाही. जर कमी मीठ असेल आपण नंतर टाकू शकतो. तुमच्या अंदाजाने थोडं मीठ टाकून घ्यायचं, चाकून बघायचं. जर तुम्हाला कमी वाटलं तुम्ही नंतर टाकू शकता. सर्व मसाले आपण टाकलेले आहेत. फक्त आपला भाजलेला खोबरा आपण लास्टला टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि आता खेकड्यांचा पावसाळ्यामध्ये मोसम चांगला आहे. एकदम भरलेले खेकडे भेटत आहेत. पाऊस देखील बाहेर भरपूर आहे. एखादा संडे वगैरे बघून घरात असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा. कशी होती आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्रायबर नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण आई खूप मेहनत करत आहे. तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपी दाखवत आहे. आपल्या आईला सपोर्ट करा. आता आईने खोबरा टाकलेला आहे. आगरी कोळी म्हटल्यावर खोबऱ्याचं वाटण हे प्रत्येक पदार्थामध्ये असतंच. खोबऱ्याच्या वाटण्याशिवाय पदार्थाला चव येत नाही. बघू शकता एकदम गरमागरम कशी खेकडा मसाला रेडी झालेला आहे. चला तर आपण आता प्लेटिंग करूया. पद्धतीची चिंबोरी बनवलेली आहे. तुम्ही कधी येता जेवायला बोला. पुढे आडवी करायला लागेल चिंबोरी